वसई विरार नालासोपारा शहरामध्ये सकाळपासूनच धुवाधार पावसाने आपली बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे सकल भागातील रस्ते हे पूर्णतः जलमय झालेले आहेत। आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वेच्या मनवेलपाडा या मुख्य चौकामध्ये उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर फूट ते 2 फूट पाणी असं हे रस्त्याने वाहत आहे। तर अक्षरशः रस्त्याला नदीचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सकाळच्या वेळेमध्ये जे चाकरमानी कामावरती जाणारे आहेत, शाळकरी विद्यार्थी आहेत, त्यांची मात्र एकच तारांबळ उडालेली आहे। सध्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि वसई विरारमध्ये हवामान खात्याने या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सकाळपासूनच आज धुवाधार पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। आपण या ठिकाणी बाजूला जर बघितलं तर ही मनवेलपाड्याची जिल्हा परिषद शाळा आहे। या शाळेच्या देखील आगारामध्ये आज पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। शाळकरी मुलं जे आहेत हे याच पाण्यातून मार्ग काढत आपल्या घरी परतत आहेत, परंतु या ठिकाणी अतिवृष्टी होत आहे आणि या पुराच्या फटका जो आहे हा कुठेतरी पाण्याचा फटका जो आहे हा शाळकरी विद्यार्थ्याला बसत आहे। पालक आणि जे लहान लहान चिमुरडे आहेत त्यांना पालक आपल्या घरी घेऊन जात आहेत आणि अतिशय या ठिकाणी रस्त्यावरती फूट ते 2 फूट पाणी आले असल्यामुळे या ठिकाणच्या सकल भागातील रस्त्यामध्ये पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। अशाच पद्धतीने विरार पश्चिमेचा युवा कॉलेज रस्ता MBA एस्टेट असेल, त्याचबरोबर जे या ठिकाणचे सहकारनगर असेल, पूर्व पश्चिमेच्या सकल भागातील सोसायट्या रस्ते या ठिकाणी मोठा जलभराव होत आहे। नालासोपाऱ्यामध्ये देखील अशाच पद्धतीची परिस्थिती आहे। त्याचबरोबर वसईच्या देखील सातेवली या गोखिवरे या परिसरामध्ये देखील रस्त्यावरती पाणी वाहत आहे। सकल भागातील सोसायट्यांमध्ये पाणी जात आहे। आपण या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर अक्षरशः या रस्त्यावरती मात्र तुडुंब पाणी भरून वाहत आहे। त्यामुळे अजून देखील या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सध्या दुपारच्या नंतर पाऊस हा या ठिकाणी कोसळत आहे आणि असा जर पाऊस जर कायम राहिला तर निश्चित वसई विरारकरांचे मात्र या पाण्याचा पाणी भराव झाला असल्यामुळे या ठिकाणी मोठे जनजीवन जे आहे हे विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।